स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक मित्रांचे मला कॉल आलेले होते. त्यामध्ये त्यांनी मला विचारणा केलेली आहे की सर्व घटक जे आहेत ते थोडंसं एक्सप्लेन करून सांगा, आणि जे महत्त्वाचे घटक आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातनं त्यावरती थोडंसं फोकस केला तर आमच्यासाठी ते बरं होईल. आताच अलीकडे काही पोलीस भरतीच्या एक्झाम झालेल्या आहेत, त्यामध्ये काही असे प्रश्न होते की विद्यार्थ्यांना समजलं नाही की नेमकं कुठल्या घटकातून आलेले आहेत. त्यासाठी आपण आता डिटेल स्टडी या ठिकाणी सुरू केलेली आहे. म्हणजे प्रत्येक कॉन्सेप्ट मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच स्लाइड ज्या आहेत त्या स्लाइड ह्या इंग्रजीमध्ये असतील, पण मी प्रत्येक शब्द तुम्हाला मराठीमध्ये व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. तर सुरुवात करूयात. पहा, बर्ड्स एव्ज. ओके, आपण प्राण्यांचे टाइप्स ऑफ अॅनिमल शिकत असताना हे प्रकार शिकतो, पण मी तुम्हाला सोप्याकडून अवघडाकडे घेऊन जात आहे. अगदी सोप्या टर्म अगोदर मी तुम्हाला समजून सांगेन, त्याच्यानंतर आपण अवघडाकडे जाऊयात, म्हणजे प्रश्न कसे विचारले जातात. लक्षात घ्या, बर्ड्स ज्याचं दुसरं नाव काय आहे, एव्ज आहे. ओके, त्याला आपण म्हणतो पक्षी. काय म्हणतो? पक्षी. आता या पक्षी या गटामध्ये मोडणारे जे प्राणी आहेत यांचं स्पेशल फीचर काय ते आपण बघूयात. स्पेशली आपण पक्षी कोणाला म्हणतो, तर ज्यांच्याकडे फिदर्स आहेत, ओके, आणि ज्यांच्याकडे विंग्स आहेत, पंख आणि पिसे म्हणतो आपण त्यांना. ओके, असे प्राणी ज्यांच्या अंगावरती हे पंख आणि त्याच्यावरती पिसे असतात त्यांना आपण पक्षी म्हणतो. ओके, हे महत्वाचं लक्षण आहे त्या अॅनिमल्स मधलं की आपण पक्षी कसे ओळखतो. बघा, हे चिमणीचं एक्झाम्पल आहे. ओके, हे ईगलचं एक्झाम्पल आहे. हे मेन फीचर आहे त्यांचं. दुसरं आहे ले एग्स. हे जे प्राणी आहेत, बर्ड्स, हे पक्षी जे असतात ते काय करतात, ले एग्स म्हणजे काय, अंडी घालतात. ओके, म्हणजे अंडी घालतात, पुन्हा पिलं जन्माला येतात. म्हणून लक्षात घ्या, महत्वाचं फीचर. पक्षी कोणाला म्हणायचं, ज्यांच्या अंगावरती पिसे आणि काय आहेत, पंख आहेत. ओके, ते सर्व प्राणी पक्षी गटात मोडतात आणि ते काय करतात, अंडी देतात. ओके, हे दोन फीचर्स महत्वाचे लक्षात ठेवा. आता पुढे जाऊयात आपण पुढच्या टाईपकडे. पहा, हे आहेत मॅमल्स. काय आहेत, मॅमल्स. यांना म्हणतो आपण सस्तन प्राणी. कोणते प्राणी म्हणतो, सस्तन प्राणी. ठीक आहे, यांचं महत्वाचं वैशिष्ट्य पाहूयात. गिव्ह बर्थ टू यंग वन्स, म्हणजे हे पिले जन्माला घालतात. जे मॅमल्स या कॅटेगरीमध्ये किंवा मॅमल्स या क्लासमध्ये येतात, ओके, सस्तन प्राण्यामध्ये या गटात येणारे जे प्राणी असतात, ओके, त्यामध्ये बघा ह्युमन हे पण एक्झाम्पल आहे मॅमल्सचं. त्यानंतर काऊ, डॉग, ही जी प्राणी आहेत, ओके, ही काय करतात, डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. ओके, हे महत्वाचं फीचर आहे याच्यामध्ये. त्यानंतर यांच्या अंगावरती पहा हेअर्स आहेत, फर्स आहेत. ओके, देन हे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. पहा, रेप्टाइल्स. रेप्टाइल्स यांना म्हणतो आपण सरपटणारे प्राणी. कोणते प्राणी म्हणतो, सरपटणारे प्राणी, म्हणजे जमिनीवरती सरपटत चालणारे प्राणी, त्यांना आपण म्हणतो रेप्टाइल्स. ओके, याचे महत्वाचे दोन वैशिष्ट्ये काय आहेत लक्षात घ्या. कोल्ड ब्लडेड. ओके, म्हणजे रक्ताचा प्रकार कसा असतो यांच्या, कोल्ड, त्याला आपण शीत म्हणतो. ओके, शीत हे महत्वाचं त्याचं फीचर आहे. त्यानंतर पहा, त्यांच्या स्किनवरती, म्हणजे त्यांची स्किन जी आहे ती ड्राय स्केली स्किन. ओके, त्याला आपण म्हणतो खवले असणे याच्यावरती, शरीरावरती. तुम्ही या ठिकाणी स्नेक, सापाचं उदाहरण घेऊ शकता, किंवा लिझार्ड जे सरडा आहे त्याचंही एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, तर रेप्टाइल्स या गटामध्ये मोडणारे जे प्राणी असतात त्यांचं महत्वाचे दोन वैशिष्ट्य आपण इथं पाहिलं. ते कोल्ड ब्लडेड असतात. ओके, म्हणजे दोन प्रकार असतात, वार्म ब्लडेड, ओके, उष्ण, त्याच्यानंतर कोल्ड ब्लडेड, ओके, शीत. ओके, पुढे काय, ब्लड म्हणजे काय, रक्त, लक्षात. देन ड्राय स्केली स्किन, हे दोन महत्वाचे फीचर्स लक्षात ठेवा. आणि यावरून आपल्याला रेप्टाइल्स जे आहेत, हे दोन महत्वाचे फीचर्स जे आहेत ते रेप्टाइल्सच्या बाबतीत लक्षात ठेवा. अभ्यासासाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. व्हिडिओमध्ये मी अशीच माहिती तुमच्यासाठी घेऊन येईन. त्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा, म्हणजे मला जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा उत्साह निर्माण होईल आणि मी तुमच्यासाठी अजून जास्त कामाला लागेल आणि मेहनत घेईन.